राजापूर तालुक्यातील नाटे इथं सुरू असलेल्या सर्वात मोठ्या जेटीचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे। सुमारे 153 कोटींचा खर्च करून उभारली जात असलेली ही जेटी सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरली आहे। स्थानिक ग्रामस्थ, मच्छीमार आणि जमीन मालकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता तसंच कोणताही मोबदला न देता हे काम सुरू करण्यात आल्यानं तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। याच कारणास्तव मनसेने सुद्धा यापूर्वी पाण्यात उतरून आंदोलन करत ठोस विरोध नोंदवला होता। ग्रामपंचायतीलाही कोणतीही अधिकृत माहिती न देताच प्रकल्पाला सुरुवात करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। या कामाची आणि ठेकेदाराची चौकशी करावी अशी मागणी आता ग्रामस्थ लावून धरत आहेत। नमस्कार, मी जयेंद्र कोटरकर। आज आपण आहोत साखरी नाटे धावलेली जेटीवरती उभे। सुरुवातीपासून जेव्हा जेटीचं काम चालू होण्यापासून मी ह्या जे काही विकास काम चालू आहे राजापूर तालुक्यात साखरी नाटे ते धावलेली जेटीबद्दल, ते अतिशय निकृष्ट दर्जाचं काम आहे हे मी सुरुवातीपासून सांगतो आहे। ही जेटी 153 कोटी रुपयाची मच्छीमार जेटी म्हणजे मंजूर झालेली होती आणि झाली आहे। त्याचं काम हे आता बघू शकता तुम्ही चालू आहे। ते असं निकृष्ट दर्जाचं काम आणि 153 कोटी कसे लोकप्रतिनिधीला आणि अधिकाऱ्यांना धरून राजापूर तालुक्याच्या विकासाच्या नावाखाली कसं बकास करतात याचं मी तुम्हाला आता जिवंत उदाहरण दाखवतो। हे आपण बघू शकतात, या ठिकाणी हे जे पिलर जेटीचे जे बांधले आहेत, पाऊस यायचा आहे, पावसाच्या आधीच हे संपूर्ण काम ढासळलेलं आहे। हे संपूर्ण काम हे निष्कृत दर्जा आहे। या ज्या कॉन्ट्रॅक्टर जेवी करकवाल कंपनी आणि KS पवार या कॉन्ट्रॅक्टरने हे काम घेतलं आहे। संपूर्ण काम निष्कृत दर्जाचं आहे। याला संपूर्ण जे MMBचे अधिकारी, फिशरीज डिपार्टमेंट आणि संपूर्ण जिल्ह्याचे अधिकारी याला पाठीशी घालतात। त्यांचा मी पहिला जाहीर निषेध करतो आणि या कामाची पूर्णपणे चौकशी होऊन हे जर काम निष्कृत दर्जाचं असेल तर त्याच्याकडनं काम काढून घेऊन त्याला ब्लॅकलिस्ट करावं, हीच माझी शासनाकडे मागणी आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।